राज्यात महापालिका निवडणुकीच्या प्रचाराचा धडाका सुरू झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आज विविध ठिकाणी सभा आणि प्रचार दौरे होत आहेत। नांदेड, जालना, पुण्यात फडणवीसांची प्रचार सभा आहे, तर फडणवीसांच्या पुण्यात 2 प्रचार सभा असतील। यामध्ये कात्रज चौकात रात्री 8 वाजता मुख्यमंत्र्यांची तोफ धडाडेल। पाहूया आपण मुख्यमंत्र्यांचा आजचा दौरा नेमका कसा असणार आहे। आज दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांची जालन्यात सभा होईल। त्यानंतर दुपारी 3 वाजता नांदेडमध्ये प्रचार सभा असेल। रात्री 8 वाजता पुण्यातल्या कात्रज चौकात सभा होईल। त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्याकडे सगळ्यांचंच लक्ष। तर दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जालन्यातून प्रचार दौऱ्याला सुरुवात करतील। जालना पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा आहे। भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ दुपारी 12 वाजता मुख्यमंत्र्यांची मामा चौक मैदानावर सभा होणार आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे। सचिन, आपण पाहतोय मुख्यमंत्री जालन्यातून आज आपल्या प्रचार दौऱ्याला सुरुवात करतायत। दुपारी बरोबर 12 वाजता फडणवीसांची या ठिकाणी सभा। लागवीजी, छत्रपती संभाजीनगर म्हणजेच मराठवाड्याची राजधानी, मात्र मराठवाड्याच्या राजधानीमध्ये आता मुख्यमंत्री महोदय दाखल होत आहेत। जालन्यामध्ये त्यांची भव्य अशी सभा होणार आहे। या सभेच्या माध्यमातून महानगरपालिका निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवायचं आहे, त्यासाठी स्वतः मुख्यमंत्री प्रचाराला लागलेले आहेत। प्रचाराचं नारळ फुटल्याच्या नंतर नांदेड, पुणे, जालना या 3ही ठिकाणी आज मुख्यमंत्री यांची सभा होत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मामा चौकामध्ये 12 वाजता ही सभा घेत आहेत। महानगरपालिका निवडणूक जवळ आल्याच्या नंतर जास्तीत जास्त आपले उमेदवार विजयी व्हावेत आणि त्यासोबतच महानगरपालिकेवर आपला भाजपचा झेंडा फडकावा, यासाठी हा प्रयत्न केला जातोय। कारण महापौर बनणार तर तो भाजपचाच बनणार, असं वारंवार भाजपच्या नेत्यांनी प्रत्येक महानगरपालिकेमध्ये बोलून दाखवलंय। तर विशेष म्हणजे जो काही विरोधकांवर आरोप केला जातो की कारण तुम्ही निवडणुकांमध्ये कुठं पोहोचत नाहीयेत, त्यामुळे तुमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येत नाहीयेत, तर मग अशा वेळेला जर पक्षाचा पक्षश्रेष्ठी जर लक्ष देईल तर कुठेतरी याच्यामध्ये जागा वाढून येतात, जास्तीत जास्त जागा निवडून येतात। यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हा सभा दौरा घेत आहेत आणि या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर असेल, मराठवाडा असेल, या ठिकाणी भाजपच्या मोठ्या नेत्यांचं विशेष लक्ष आहे। कारण छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे हे उपस्थित असणार आहेत, ते सुद्धा बैठका घेत आहेत। तर दुसरीकडे मुख्यमंत्री महोदय हे देखील सभा घेऊन कुठेतरी जास्तीत जास्त मतं आपल्या पदरात पडावीत यासाठी प्रयत्न करतात। म्हणजेच मराठवाड्याकडे भाजपचं विशेष लक्ष आहे। आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा देखील उपस्थित केला जातो की प्रचाराला सर्वाधिक जास्त पुढे होऊन देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी विशेष मेहनत घेत आहेत आणि त्यांच्याच पाठोपाठ त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे पदाधिकारी देखील जास्तीत जास्त जागा निवडून याव्यात यासाठी देखील ते प्रयत्न करतात। त्यामुळे आजची सभा आणि देवेंद्र फडणवीस नेमक्या या सभेमध्ये विकासासंदर्भात काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लागवीजी। सचिन, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। वळूया पुढल्या बातमीकडे। मुंबई पालिका निवडणुकांची रणधुमाई आणि शाखा नेटवर्किंग मजबूत करण्याकडे ठाकरे पितापुत्रांचा कल असणार आहे। उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे मुंबईतील शाखांना आज भेटी देतील, तर तिथे अमित ठाकरे देखील शाखांना भेट देणार आहेत। एकूणच ठाकरे फॅमिली शाखा नेटवर्किंग स्ट्रॉंग करण्याच्या दिशेनं पावलं उचलताना दिसते। उद्धव ठाकरे लालबाग परळ इथल्या शाखेत आज आढावा घेतील, तर तिथं आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे देखील शाखांना भेटी देतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।